राधे राधे सगळ्यांना. आज मी तुमच्यासोबत काही असे पॉईंट्स शेअर करणार आहे की ज्यावर तुम्ही काम कराल तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लक, अबंडन्स, हेल्थ, वेल्थ सगळंच काही अट्रॅक्ट कराल. सो लेट्स बिगिन. फर्स्ट, जर का तुमचा एनर्जी फ्लो लो आहे तर तुमच्याजवळ तुम्ही पैसा साठवून नका ठेवू. तुमच्या घरी पैसा साठवून नका ठेवू. स्पेशली जेवढा पैसा तुम्ही साठवाल तेवढंच तुमचा एनर्जी फ्लो अजून लो होत जाईल. त्यापेक्षा जर का तुमच्याकडे पैसा आहे तो थोडासा खर्च करा. त्या पैशाला जर का फ्लो आला तर तुमच्या एनर्जीमध्ये पण चेंजेस तुम्हाला लक्षात येतील. तुमच्या एनर्जीमध्ये पण फ्लो वाढेल. सो डोंट होल्ड मनी टू मच. सेकंड, जेव्हा कधी तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करता आणि तुम्हाला ती योग्य वाटत असेल तर त्याच वेळी ॲक्शन घ्या. कारण त्यावेळेस तुमचा एनर्जी लेवल खूप जास्त हाय असतो. तुमचं व्हायब्रेशन्स त्या गोष्टीसाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असतात. पण ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह वाटेल त्यावेळेस थोडंसं रेस्ट घ्या आणि स्वतःला बूस्ट करा, स्वतःला रिचार्ज करा. जेणेकरून की काही वेळानंतर तुम्ही नवीन एनर्जीनी, नवीन उत्साहाने ती गोष्ट करायला परत तयार व्हाल. थर्ड, जेव्हा गोष्टी साध्या, सोप्या, स्मूथली चालत आहेत त्यावेळेस तुमची जी एनर्जी लेवल आहे त्यापेक्षाही जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावेळेस आहे ना, तुम्ही तुमचं 200% कॉन्सन्ट्रेशन, 200% एनर्जी त्या गोष्टीला लावू शकता. पण ज्यावेळेस गोष्टी स्मूथली नाही चालत किंवा काही अडचणी येतात तर थांबा, थोडंसं त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा. अडचणींबद्दल विचार करा आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आणि मार्ग निघाल्यानंतर परत एक वेळा कामाला लागा. फोर्थ, ज्यावेळेस तुमच्या फॅमिली लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, करिअरमध्ये काही प्रॉब्लेम्स जर का येत असतील तर थोडा वेळ अशा ठिकाणी घालवा जिथे की पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे. जसं की नेचरमध्ये किंवा कुठल्या टेम्पलमध्ये गेल्यानंतर जर का तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टाईम स्पेंड करा. कारण जर का अशा ठिकाणी तुम्ही टाईम स्पेंड करत आहात तर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मग तुम्ही गोष्टींना, प्रॉब्लेम्सला आहे ना दुसऱ्या दृष्टिकोनातूनही बघण्याचा प्रयत्न करता. फिफ्थ, अशा लोकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा जे की तुम्हाला अडचणींमध्ये तुमची एनर्जी बूस्ट करतात, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतात, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या सपोर्टमध्ये उभे राहतात आणि नेहमीच तुमच्या मदतीला तयार असतात. सिक्स्थ, ज्यावेळेस तुम्ही आनंदी असता, हॅप्पी असता त्यावेळेस आहे ना तुम्ही अजून तशाच टाईपची एनर्जी, तशाच टाईपचे लोक स्वतःकडे अट्रॅक्ट करता आणि याचमुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नवीन मार्ग भेटतात, नवीन गोष्टी करण्यासाठी उत्साह भेटतो. आणि बरेचदा या गोष्टींमुळे तुमच्या लाईफचं, तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे पण तुम्हाला माहिती पडतं. सेवन्थ, बूस्ट युअर लक. तुम्ही तुमचं लक स्वतःच बूस्ट करू शकता, वाढवू शकता. कसं काय? तर स्वतःबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह वर्ड्स बोलून. जेवढे जास्त तुम्ही पॉझिटिव्ह वर्ड्स स्वतःबद्दल बोलाल तेवढंच तुम्ही चांगल्या गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट कराल. मग ते लोक असो, ठिकाण असो, पैसा असो किंवा अजून कुठलीही चांगली गोष्ट तुमच्या लाईफकरिता असो. सो बूस्ट युअर लक विथ पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह वर्ड्स अँड अट्रॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जी टुवर्ड्स यू. होपफुली मी ज्या गोष्टी आज तुम्हाला सांगितल्यात, जे पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यावर तुम्ही विचार कराल आणि काम कराल. कारण काय ना, दुसऱ्यांनी तुमच्यावर येऊन काम करण्यापेक्षा स्वतःला तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह ठेवाल तेवढंच पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये स्प्रेड होईल. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. राधे राधे.